नमस्कार मित्रांनो, आम्ही माळुंगे पडवळ गावातील सर्व मित्रमंडळी काल संध्याकाळपासून जेजुरी खंडोबा दर्शन, पंढरपूर दर्शन, त्याचप्रमाणे अक्कलकोट स्वामी समर्थ दर्शन, गाणगापूरला श्री दत्तपादुकांचं दर्शन, त्यानंतर तुळजापूरला तुळजाभवानी, येडेश्वरी, त्याचप्रमाणे सोनारीचा भैरवनाथ या ठिकाणी ही ट्रीप या पिकअपच्या माध्यमातून अशी चाललेली आहे. त्या पिकअपमध्ये आतमध्ये आम्ही गाद्या टाकल्यात, उश्या टाकल्यात, गाद्या, उश्या, पाण्याचे जार. दोघांचं काढ दोन्ही पारूचे बस त्यांचं काढ पाहिला. आणि अशा पद्धतीत आम्ही घरून एक टायमाचं जेवण, लसणाची मिरची, शेंगदाण्याची मिरची, खरडा, भाकरी, ज्वारीच्या भाकरी, चपात्या एवढे घेऊन या ठिकाणी आज दुसऱ्या दिवशी या ठिकाणी आम्ही जेवण केलं. आणि पुढं आता आम्ही पंढरपूरकडे रवाना होत आहे. परंतु हे जेवता जेवता आम्ही सर्वजण जेवत होतो. थोडी भाकर उरली, लसणाची मिरची उरली आणि आम्ही त्याचा असा एकत्रित काला केला लसणाची मिरची टाकून आणि मी रुमालावर टाकला. आणि सगळ्यांना एक आठवण झाली का जुन्या काळामध्ये का लहानपणी आपण सर्वजण शाळेत भाकरी घेऊन, लसणाची मिरची घेऊन, आपल्या आईने बनवलेली लसणाची मिरची घेऊन आपण या ठिकाणी शाळेमध्ये घेऊन जात होतो. असं त्याच्यानंतर त्याला घसरून पूर्ण बारीक करून आपण त्या आवडीने खात होतो. आणि आजच्या युगामध्ये नवीन पिढीला हे कुठंतरी कमी झालेलं आहे. परंतु आज आमच्या जुन्या आठवणी सर्वांच्या या ठिकाणी ताज्या झाल्या आहेत. आम्ही या ठिकाणी पंढरपूरला जाण्यासाठी बरेच जण आता या ठिकाणी आता पुढे मार्गस्थ होणार आहोत. आणि आजचा संध्याकाळचा मुक्काम गाणगापूर या ठिकाणी होणार आहे. धन्यवाद.